निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतोय दबावाखाली, आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदनं देतोय, भेटतोय, भूमिका सांगतो आहोत, पुरावे देत आहोत, तरी सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल, तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. अशा प्रकारचं एकमत हे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये होताना आम्हाला दिसतंय. पण त्याच्यात चर्चा सुरू आहे. कालच माननीय उद्धव ठाकरे राजसाहेबांशी चर्चा झाली. माननीय शरद पवार किंवा डावे पक्ष, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांमध्ये एकमेकाशी चर्चा करून पुढलं पाऊल काय टाकायचं यावर निर्णय आता घेतला जाईल. निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही. त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबई हे तुमचं स्वप्न आहे, घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, ते त्यांना सांगा जाऊ या तुमच्याच माध्यमातून. महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय